भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024चा कार्यक्रम जाहीर केला असून सर्वत्र आदर्श आचारसंहिता सुरू झाली आहे। त्या दृष्टीने आचारसंहितेत करावयाच्या कार्यवाहीला वेग आला आहे। जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या सूचनेनुसार आचारसंहितेची घोषणा झाल्यापासून 72 तासात जळगाव लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील एकूण 31,562 विविध राजकीय पक्षांचे बॅनर्स, पोस्टर्स, कटआउट, फ्लेक्स, झेंडे, स्टिकर्स हटवण्यात आले आहेत। तर रावेर लोकसभा मतदारसंघातील 20,166 बॅनर्स, स्टिकर्स, पोस्टर्स, झेंडे हटवण्यात आले असून कोनशिला झाकण्याची कार्यवाही देखील करण्यात आली असल्याची माहिती आचारसंहिता कक्ष प्रमुखांनी दिली आहे। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या कार्यक्रमाची घोषणा 16 मार्च रोजी निवडणूक आयोगाने केल्यानंतर आचारसंहितेला सुरुवात झाली आहे। आदर्श आचारसंहितेची घोषणा झाल्यानंतर 24 तासात जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील या सर्व विधानसभा मतदारसंघात बॅनर्स, पोस्टर, झेंडे हटविण्यासोबतच कोनशिला झाकण्याची कार्यवाही देखील करण्यात आली आहे।